नमस्कार आणि सुस्वागतम बालमित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता चौथी मराठी या विषयातील चवदार तळ्याचे पाणी अनुराधा साळवेकर यांची कविता या कवितेचा स्वाध्याय पाहणार आहोत. प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. प्रश्न 1. रिकाम्या जागा भरा. चवदार तळ्याचे पाणी टिंबटिंब मानवाणी. उत्तर: चवदार तळ्याचे पाणी नवशक्ती मानवाणी. या शक्ती मागे मूर्ती टिंबटिंब देई स्फूर्ती. उत्तर: या शक्ती मागे मूर्ती भीमकाय देई स्फूर्ती. जणू मुक्यास दिधली टिंबटिंब चवदार तळ्याचे पाणी. जणू मुक्यास दिधली वाणी चवदार तळ्याचे पाणी. टिंबटिंब जागे केले मानवास मी पण दिधले. उत्तर: आत्मभान जागे केले मानवास मी पण दिधले. तेजाब जलाचे झाले टिंबटिंब प्रेरित केले. उत्तर: तेजाब जलाचे झाले दिनांना प्रेरित केले. प्रश्न क्रमांक 2. एका वाक्यात उत्तरे लिहा. चवदार तळ्याच्या पाण्याने कोणाला नवीन शक्ती दिली? उत्तर: चवदार तळ्याच्या पाण्याने मानवाला नवीन शक्ती दिली. चवदार तळ्याच्या पाण्यातील शक्तीमागे कोणाची स्फूर्ती आहे? उत्तर: चवदार तळ्याच्या पाण्यातील शक्तीमागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या भीमकाय मूर्तीची स्फूर्ती आहे. चवदार तळ्याच्या पाण्याने कोणाला प्रेरित केले? उत्तर: चवदार तळ्याच्या पाण्याने गरिबांना प्रेरित केले. चवदार तळ्याच्या पाण्याने काय जागे केले? उत्तर: चवदार तळ्याच्या पाण्याने आत्मभान जागे केले. चवदार तळ्याच्या पाण्याने कोणाला नाकारले? उत्तर: चवदार तळ्याच्या पाण्याने परंपरेला नाकारले. चवदार तळे कोठे आहे? उत्तर: चवदार तळे रायगड जिल्ह्यातील महाड येथे आहे. प्रश्न क्रमांक 3. थोडक्यात उत्तरे लिहा. अन्यायासाठी लढुनी असे कवयित्री का म्हणतात? चवदार तळ्याचे पाणी वापरण्यास सनातनी लोकांनी दलितांवर बंदी घातली होती. हा मानवतेचा अपमान होता. या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिनांना प्रेरणा दिली. म्हणून अन्यायासाठी लढुनी असे कवयित्री म्हणतात. आत्मभान कशामुळे जागे होते? उत्तर: माणसाला माणसाचे स्वत्व कळायला हवे. स्वतःचे स्वत्व हरवलेला माणूस जनावरांचे जीणे जगतो. जेव्हा माणसाला स्वतःचे मीपण कळते तेव्हा आत्मभान जागे होते. हे आत्मभान चवदार तळ्याच्या पाण्यामुळे जागे झाले. प्रश्न क्रमांक 4. रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा. आपल्याला कंसामध्ये जे शब्द रिकाम्या जागी वापरायचे आहेत ते दिलेले आहेत. त्यातील योग्य उत्तर आपल्याला रिकाम्या जागी लिहायचे आहे. दिनांना उत्तर: प्रेरित करायचे. मानवतेला उत्तर: स्वीकारायचे. अन्यायाविरुद्ध उत्तर: लढायचे. परंपरेला उत्तर: नाकारायचे. आत्मभान उत्तर
जागे करायचे. प्रश्न क्रमांक 5, जोड्या जुळवा. भीमकाय स्फूर्ती, मुक्यास वाणी, दीनांना प्रेरणा, अन्यायाविरोधी लढा, परंपरेला नकार. प्रश्न क्रमांक 6, समानार्थी शब्द लिहा. पाणी जल, स्फूर्ती प्रेरणा, वाणी भाषा, करुणा दया, शक्ती जोर, मानव माणूस, दीन गरीब, चक्र चाक. प्रश्न क्रमांक 7, विरुद्धार्थी शब्द लिहा. नवे जुने, न्याय अन्याय, नकार होकार, दीन श्रीमंत, मागे पुढे, नाकारणे स्वीकारणे, जागे निद्रिस्त, निद्रिस्त म्हणजे झोपलेले, मुका बोलका. प्रश्न क्रमांक 8, ता प्रत्यय लावून नवीन शब्द लिहा. सुंदर सुंदरता, मधुर मधुरता, नादमय नादमयता, मानव मानवता, नम्र नम्रता, स्वच्छ स्वच्छता. प्रश्न क्रमांक 9, पुढील शब्दांचा उपयोग तुमच्या वाक्यात करा. स्फूर्ती, वाक्य डॉक्टर आंबेडकरांच्या तेजस्वी वाणीने नवतरुणांमध्ये स्फूर्ती यायची. दीन, गाडगेबाबांनी दीन दलितांची सेवा केली. मानवता, वाक्य प्राणी पक्षी यांच्याशी मानवतेने वागले पाहिजे. शक्ती, वाक्य आपल्या शक्तीप्रमाणे आपण नेहमी दानधर्म केला पाहिजे. दीन, वाक्य आमच्या शाळेचा स्थापना दिन जवळ येऊ लागला. या ठिकाणी दिन मधील दी ह्रस्व आहे. या दिनचा अर्थ दिवस असा होतो आणि दिन मधील दी दीर्घ असेल तर त्या शब्दाचा अर्थ गरीब असा होतो. प्रश्न क्रमांक 10, पाण्याच्या साठ्यांची नावे लिहा. विहीर, ओढा, नदी, तलाव, हौद, समुद्र, धबधबा. तर बालमित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चवदार तळ्याचे पाणी अनुराधा साळवेकर यांच्या कवितेचा स्वाध्याय पाहिलेला आहे. प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेतलेली आहेत. ही प्रश्नोत्तरे आपल्या चांगले लक्षात राहण्यासाठी हा व्हिडिओ पुन्हा पहा. हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद.